गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की मनुष्यानं किंवा स्त्रीनं म्हणजे या मानवजातीनं निर्वस्त्र होऊन आंघोळ का करू नये, आणि जर आपण निर्वस्त्र होऊन आंघोळ करत असाल तर आपल्या जीवनावर काय परिणाम होतो। बघा, आपण पाहिलं असेल की भरपूर मनुष्य आहे ना, भरपूर माऊली आहेत, भरपूर भक्त आहेत, हे निरंतर परमेश्वराची सेवा करत असतात। भक्ती मार्गामध्ये आपलं मन आहे ना, त्यांचं विलीन झालेलं आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती नाही, त्यांच्या जीवनामध्ये वारंवार दुःख येतच राहतात। मग आपण बघा, आपल्या मनामध्ये हा विचार येतो की नक्की मी भक्ती करूनसुद्धा परमेश्वराचं माझ्यावर लक्ष नाही, परमेश्वर मला प्रसन्न कधी होईल बरं। असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ना, या मनुष्याच्या मनामध्ये येत असतात। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जो चांगलं वागतो ना, कर्माने राहतो, त्याच्याच जीवनात संकट येतात ना, किंवा बघा तो दुर्गुण कर्म करतो ना, तो मजेशीर जीवन जगतो। पण ते मजेशीर जीवन आहे ना, ते राख रांगोळी करणारं आहे। एक दिवस आहे ना, त्यांच्या जीवनाचा पूर्ण नाश होणार आहे। म्हणून आपल्याला जरी संकट येत असतील ना, तरी आपलं जीवन श्रेष्ठ आहे। पण वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, शास्त्रामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की प्रत्येक मनुष्यानं निर्वस्त्र होऊन कधीच आंघोळ करू नये, कारण कोणती संकटांना तोंड द्यावं लागतं ना, ते या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। आणि आता कुंभमेळ्याचे हे दिवस चालू झालेले आहेत, शाही स्नान चालू झालेलं आहे, त्याच्यामुळं हा महिना आहे ना अत्यंत श्रेष्ठ मानला जातो। म्हणजे बघा, काहीतरी 142 का 44 वर्षांनी हा महाकुंभ आलेला आहे, आणि हा महाकुंभ एवढा श्रेष्ठत्व निर्माण करतो ना की प्रत्येक मनुष्यानं आंघोळीचं स्नान किती सर्वश्रेष्ठ आहे ना, त्या शाही स्नानामध्ये स्नान केलं पाहिजे। पण आज आपण हे पाहणार आहोत की निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये कोणती संकट येतात। एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये भ्रमण करत होते, आणि लक्ष्मी मातेनं पाहिलं की सर्व लोक आहेत ना, ते गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत, परंतु प्रत्येकजण दुःखी आणि अस्वस्थ होता। तेव्हा लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूंना आश्चर्यानं विचारलं की इतक्या वेळा गंगे स्नान करून सुद्धा त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाहीत बरं? आता गंगेमध्ये तथ्य राहिलं नाही का? यावर विष्णू म्हणाले, गंगेत तेवढी शक्ती आहे, पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या त्या गंगेचं स्नानच आहे ना, ते केलेलं नाही, मग त्यांना कसा फायदा होईल बरं? लक्ष्मीजींनी आश्चर्यानं विचारलं की त्यांनी स्नान कसं केलं नाही? आंघोळ करून सगळे जण जात आहे, त्यांच्या शरीरही अजून कोरडं झालेलं नाही। भगवान विष्णू म्हणाले, हे लोक फक्त पाण्यात डुबुक मारून येत आहेत, मी उद्या त्यांचं रहस्य सांगेन। आणि दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला, रस्ते चिखलाने भरले होते, एका चौकात खोल खड्डा होता, आणि भगवान विष्णूंनी त्यांच्या लीलेतून एका म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडले। जणू काही ते माणूसच चालत असताना ते खड्ड्यामध्ये पडला होता, आणि प्रयत्न करून देखील बाहेर पडू शकला नाही। त्यांनी लक्ष्मीजींना समजावलं
आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितलं, तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे. कोणीतरी पुण्यवान आत्म्यानं त्यांची सुटका करून त्यांचं प्राण वाचवावं. आम्हा असं यांना मदत करावी. आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितलं की जेव्हा कोणी मला या खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल ना, तेव्हा फक्त असं सांगा की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे. जे पुण्यवान आहेत ना त्यांनीच त्यांना स्पर्श करावा. जर तुम्ही पुण्यवान असाल ना तरच त्यांना स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राख व्हाल. बघा, तथास्तु म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवलं होतं ना ते तशीच ॲक्टिंग करू लागले. गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसलेलं पाहून अनेकांच्या मनामध्ये पापाची भावना येत होती. काही लोकांनी लक्ष्मीजींना असंही सांगितलं की म्हाताऱ्याला मरू द्या, तू त्यांच्याकडे का रडतेस बरं. काही दयाळू स्वभावाचे पुरुषसुद्धा होते. त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मी देवीनं म्हणणं ऐकून तेही थांबले नाहीत. त्यांना वाटलं गंगेत स्नान करून आलो तर काय झालं, आपण तर निश्चितच पापी आहोत, पण मदत करताना आपण जळून राख झालो तर. बघा, शेकडो आले, शेकडो विचारले आणि निघून सुद्धा गेले. संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला म्हणाले, बघा, कोणीतरी खऱ्या मनानं गंगेत स्नान करायला आलं आहे का. त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला आणि लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितलं. त्या तरुणानं ते सर्व मान्य करून येणं केलं आणि त्यानं भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची तयारी केली. लक्ष्मीजींना त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या, भाऊ, जर तू पूर्णपणे भाग्य पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करतात तू जळून जाशील. त्याचवेळी कोणतेही वेडे वाकडे तू काही करू नकोस. लक्ष्मीजींनी दृढ निश्चयाने म्हणाल्या, काही तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेतोस बरं. दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आताच परत आलो आहे. गंगेत उडी मारून कधीही पाप राहतात का. मी आताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो. तरुणानं उडी मारून वृद्धाला वर उचलला आणि बाहेर येतात भगवान विष्णू आणि लक्ष्मीनं त्यांचं खरं रूप प्रकट केलं आणि त्यांना दर्शन देऊन धन्य केलं. भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितलं की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगे स्नान केलं आहे. या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात ना, ज्यांचा दृढ निश्चय असतो, विश्वास असतो, केवळ अभिमानापुरते गंगेत जी लोक स्नान करतात ना त्यांना खरं फळ मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान आहे ना ते व्यर्थ जातं. गंगा स्नानाचं पुण्य आहे ना ते खूप मोठं आहे. यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मी यांना म्हणाले, आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेल. हे स्नान करताना जो या 12 गोष्टी लक्षात ठेवतो ना तो कधीच दुःखी राहत नाही. त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते. घरात कधीही भांडणे होत नाही. त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे ना ते आनंदी जीवन जगत असतं. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, हे देवा, या 12 गोष्टी मला सांगा. यानंतर भगवान विष्णू त्या 12 गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते. तुम्ही सर्वांनी या 12 गोष्टी आहेत ना अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण आता आहेत ना महाकुंभाचे दिवस चालू झालेले आहेत. हा कुंभमेळा आहे ना प्रत्येकासाठी पवित्रता निर्माण करणारा आहे. म्हणून आता आपल्याला स्नानसुद्धा करावायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जाता ना तेव्हा या 12 गोष्टी लक्षात ठेवा. भगवान विष्णू पुढे म्हणतात,
तुम्हाला या मी 12 गोष्टी नक्कीच सांगणार आहे. पण तुम्हाला या गोष्टी सांगण्यापूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगणार आहे की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर हे लक्ष्मी हे काळजीपूर्वक ऐक. मग विष्णूजी बघा लक्ष्मीला सांगू लागतात. भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्यानं शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहतं. आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक दिसून येते, शारीरिक आकर्षण वाढतं. आणि या दैनंदिन कर्मकांडामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवल्यात ना तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदासुद्धा मिळू शकतो. म्हणजे आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एक स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्यक्रमांची बघा सक्षम होतो. म्हणूनच सकाळी स्नान करावं. बघा स्नान केलेले हे गुण प्राप्त होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सौंदर्य, शुद्धता, आरोग्य, निरागसता आणि बुद्धिमत्तासुद्धा वाढते. ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवं आहे ना त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावं. सकाळी स्नान केल्यानं पाप नष्ट होऊन जातात, पुण्य मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण ते पुण्य मिळतं कधी? जेव्हा आपण सकाळी स्नान करतो आणि सकाळी स्नान केल्यानंतर उपासनेला बसतो ना, ब्रह्ममुहूर्तावरची उपासना आपण करतो ना, त्या उपासनेमुळं मन पवित्र होतं. आणि असं म्हणतात ना की सकाळी आंघोळ करणाऱ्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरत नाही. त्यामुळं सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. आजारपणामध्ये आंघोळ आहे ना ती डोक्यापासून खाली करावी. ओल्या कपड्यांना अंग पुसून घ्यावं, म्हणजे एक प्रकारची आंघोळ झाली असं म्हणतात. सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणं चांगलं मानलं जात नाही. म्हणून नेहमी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना तेव्हा शुद्ध मन असतं, हवासुद्धा शुद्ध असते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून उपासना करावी. अंगावर तेल आणि मळमळ लावून बघा नदीत आंघोळ करण्यास मनाईच आहे ना, त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करावं. नंतर नदीमध्ये डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. आता घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ना ते अशुद्ध मानलं जातं. त्यामुळं तिथून काही अंतरावर स्नान करावं. नदीमध्ये 11 किंवा 21 डुबके घेणं चांगलं आहे असं म्हणतात. म्हणून या पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यामध्ये सुद्धा मनाई केलेली आहे. म्हणून नदीत कोणत्या प्रकारची घाण टाकू नका. बघा आणि या नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचं पाणी चांगलं मानलं जातं. म्हणजे नदीचं पाणी आहे ना त्या झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगलं म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे ना. म्हणजे तीर्थक्षेत्र पाणी या नदीच्या पाण्यापेक्षा चांगलं गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगलं मानलं जातं. म्हणून गंगा माता म्हणते ना की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल. यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले, आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत. यापैकी एक नियम आंघोळीसंबंधी सुद्धा आहे. सामान्य माणसानं शास्त्राचं नियम पाळलेच पाहिजेत असं म्हटलं जातं. त्यामुळं त्यांच्या घरात सुख समृद्धी राहते, सोबत अमाप संपत्ती येते. माता लक्ष्मी प्रसन्नसुद्धा होते. वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत ज्यांच्या आपण आहोत ना शतकानुशतकं पालन करीत आलो आहोत. पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आहे ना आपल्याकडे कधीच नसते. अशी या नियमांपैकी एक म्हणजे सतत आंघोळ करणं. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचं म्हणणं ऐकलं असेल, म्हणजेच कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करू नये. जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो ना तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे. मनाई करण्याचं कारण म्हणजे
भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे। पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरामध्ये स्नान करत असताना त्या पूर्ण नग्न होत्या। तेव्हा बालकृष्णानं गोपिकांचं सर्व वस्त्र लपवून ठेवली। त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्र लपवली ना आणि गोपिका त्यांचे वस्त्र परत घेण्याची प्रार्थना केली, तेव्हा श्रीकृष्णजींनी त्यांना समजावलं की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये। हे पाण्याची देवता वरुणचा अपमान करतोय, म्हणून तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो। म्हणून आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल ना की बंद खोली तुम्हाला कोण पाहत नाही, तर ते चुकीचंच आहे ना, कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो। आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यतः आहे ना जळ देवता म्हणजे वरुणचा अपमान करण्यासारखं आहे। म्हणून नग्न आंघोळ केल्यानं तुम्ही पाप करू शकता आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसानसुद्धा करू शकता। म्हणून तुम्ही नग्न आंघोळ केल्यास सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुमची मानसिकता आहे ना नकारात्मक होऊ शकते। म्हणून आंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो। त्यामुळं कपड्यांशिवाय आंघोळ करू नका, तरच तुमच्या चांगलं फायद्यासाठी आहे। म्हणून तुमचं मन आहे ना ते सुद्धा पवित्र राहतं। म्हणजे नग्न आंघोळ केल्यानं शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर म्हणजे शरीरावर परिणाम होतो। गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा तुम्ही स्नान करता ना तेव्हा तुम्ही मृत पूर्वज आहेत ना तुमच्या आसपास असतात आणि असं स्त्रीनं केल्यानं पितरांची तृप्ती होत नाही आणि यामुळं घरात पितृदोष निर्माण होतो। या नग्न आंघोळ केल्यानं पूर्वजांना राग येतो आणि ज्यामुळं व्यक्तीचं सामर्थ्य संपतं आणि आनंद नष्ट होतो। त्यामुळं कधीही नग्न होऊन स्नान करू नये। पुराणानुसार आंघोळीचं पाणी पितरांना जातं आणि नग्न आंघोळ करणं म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणं आहे असं सुद्धा मानलं जातं। शास्त्रामध्ये अशी श्रद्धासुद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेमध्ये स्नान केलं तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते। त्यामुळं तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आर्थिक स्थिती बिघडूसुद्धा शकते। या कारणामुळं तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि शास्त्रामध्ये हे देखील निषिद्धच आहे ना। म्हणून प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पुरुषानं नग्न होऊन कधीच आंघोळ करू नका। म्हणून कारण आपण पाहत असतो आपलं सर्व कर्मसुद्धा व्यवस्थित असतात, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, तरीसुद्धा आपल्या पाठीमागे साडेसाती निर्माण झालेली असते। पण अशा काही वास्तुशास्त्राच्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत। या गोष्टींचं जर आपण निराकरण केलं ना तर आपल्याला त्याचा फायदासुद्धा होतो। म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर संकट आहेत बघा, जर तुम्ही निर्वस्त्र होऊन आंघोळ करत असाल तर आजपासून ते बंद करा, कारण ते आपल्याच हातामध्ये आहे ना। म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आपल्या या हिंदू धर्माचा कर्मावर विश्वास आहे त्याप्रमाणे वास्तुशास्त्रसुद्धा आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराची रचना असेल, आपल्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या कोणत्या भागामध्ये आहेत ना बघा, ते जर सांगायचं झालं तर वेगळा 1 तास लागेल, पण नक्कीच एक दिवस त्याच्यावर वेगळं निरूपण असेल। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरी आपल्याला अडचणी आल्या तरीसुद्धा आपले चांगले कर्म करणं सोडून देऊ नका, कारण जीवनामध्ये अडचणी नक्कीच येणार आहेत, पण जो अडचणींवर मात करतो ना तो जगात यशस्वी होतो। आणि तुम्हाला दरवेळेला निरूपणाच्या व्यतिरिक्तसुद्धा वेगवेगळे उपायसुद्धा सांगितलेले जातात, कारण जेणेकरून भगवंताची एकच इच्छा आहे, जो माझी भक्ती करतो ना, जो माझी सेवा करतो त्याला कुठून आणि कुठून योग्य मार्ग मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनाची अधोगती थांबली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं पाहिजे। म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा,
तुमची श्रद्धा कधीच वाया जाणार नाही, तुमचा विश्वास कधीच वाया जाणार नाही। एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुम्हाला नक्कीच फरक पडेल। आणि जीवनामध्ये किती जरी संकट जरी आलं ना तरी हताश होऊ नका। भगवंताचं नामस्मरण निरंतर चालू ठेवा। भगवंत आहे ना, भक्ताला एक ना एक दिवस सुखात पाहत असतो आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल। फक्त आशा सोडू नका, विश्वास ठेवा, तुमचं कल्याणच होईल। जय जय रघुवीर समर्थ।